पुण्यामध्ये आज सकाळपासून संततधार सुरू आहे। खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे धरणामधून रात्री 11 वाजता 35,310 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। आज दुपारच्या सुमारास बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। मुठा नदीच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबेंनी। IMDने पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय। सकाळपासूनच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। काल रात्री खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला। त्यानंतर रात्री 11च्या सुमारास खडकवासला धरणातून मुळा नदीच्या पात्रामध्ये 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की पलीकडच्या भागाला जो बाबा भिडे पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। ढोल-ताशा पथकांच्या सर्वांसाठी जे मंडप उभारण्यात आले होते ते सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेले। या जेट ब्रिजच्या खाली जी चौपाटी जिथे छोटे मोठे व्यावसायिकांची दुकाने ते सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेले। दरम्यान पलीकडच्या भागात जी फुलाची वाडी त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांना पुणे महानगरपालिका प्रशासन विभागाच्या वतीने सुरक्षित स्थळी आधीच हलवण्यात आले। या नदी पात्रालगत कोणाला जाऊ दिलं जात नाही। पोलीस प्रशासन यासाठी विशेष खबरदारी घेते। त्यासाठी नदी पात्रालगत जाणारे जे रस्ते त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आली आहे। आगामी काळामध्ये जो पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता या नदी पात्रालगत कोणीही जाऊ नये अशा वारंवार सूचना पुणे प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात येत आहेत। पलीकडच्या बाजूला आपण पाहू शकतो की या नदी पात्रालगत जी वाहने लावण्यात येत असतात ती वाहने सुद्धा काल रात्रीच महानगरपालिकेने आणि अन्य जे संबंधित विभाग आहेत त्यांनी नदी पात्रातून बाहेर काढल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।